याबाबत सर्व ग्रामस्थांची अतिशय प्रेमाची भावना आहे आणि त्या भावनेतूनच शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक विकास समिती यातील सर्व सदस्यांच्या वतीनं प्रेमाचं प्रतीक म्हणून सन्मान श्रीफळ व मुख्य देवताचा एकोणीसचा सन्मान होत आहे. सभेचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी आज आपण एकत्र जमलो आहोत. या ठिकाणी माननीय श्री कदम सर यांचे व्यक्तिमत्व पाहता असं दिसून येतं की पहिल्यांदा सरांना पाहिलं की अतिशय कडक, शांत, त्याचबरोबर काटेकोर शिस्त असणारे असे व्यक्तिमत्व. पण विद्यार्थी मित्रांनो, या गुणांची सुद्धा एक मुख्याध्यापक किंवा शिक्षक या ठिकाणी ते नेहमी सुसंवाद साधायचे. विद्यार्थी असोत, कर्मचारी असोत, पालक असोत, अधिकारी असोत. त्याचबरोबर प्रत्येक कृती करत असताना ती कृती प्रत्यक्ष पूर्ण होईपर्यंत सतत त्या कृतीसाठी पाठपुरावा करणे, त्याचबरोबर सातत्य असणे हे त्यांचे काही विशेष या ठिकाणी व्यक्तिमत्वाचे पैलू सांगता येतील. तुम्ही आमच्या शाळेमध्ये या आणि भेट द्या. ही विनंती राहील. कारण आज प्रत्येक विद्यार्थ्याला शिस्त आणि सवयी लागल्या आहेत. कुठेही टिकून राहतील याची जबाबदारी मी स्वतः घेईल. जाता जाता मी एवढं सांगेल की सरांना घेतला तरी त्यांना दूर द्यायचं लागेल एवढं धन्यवाद. त्या चुकी असतं वापर हजारो मनदैवाने माझे मनदैवाने असे सरांचे सर्व नाते उजाडले. शेवटी सरांना व त्यांच्या कुटुंबियांना माझे मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना आत्ताच ज्यांनी तुम्हाला प्रामुख्याने त्यांच्या भाषणाने उद्बोधित केलं ते कोल्हे सर आणि सगळेच मान्यवर माझे काही नातलग जे आहेत ते इथं उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये माझ्या गावाकडील काही भाऊ आहेत, मेवणे आहेत, काका आहेत, दाजी आहेत. हे सर्व आणि विशेषतः ज्यांनी मला घडवलं की माझी आई या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वच या मान्यवरांचं प्रामुख्याने मी त्यांच्या प्रती हे कृतज्ञ राहील. त्यांना त्यांच्या या आशीर्वादामुळं, त्यांच्या सहकार्यामुळं मी आज इथपर्यंत पोहोचलो. हे करत असताना प्रामुख्याने ज्या महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत त्याच्यामध्ये आपण जेव्हा शिक्षकी पेशा हा निवडतो तेव्हा त्या निवडत असताना त्या पेशाची आवड ही प्रामुख्याने जर असेल तर त्याच्यामधलं आपलं यश आहे ते 100% मिळतं. आणि म्हणून माझी जी आवड होती, खरं तर तुम्हाला सांगायला हरकत नाही, तर माझी जी पहिली आवड होती ती इंजिनिअरिंगची होती. परंतु मला माझ्या परिस्थितीमुळे ते करता आलं नाही. दोनदा मला डिप्लोमा डिग्रीसाठी ॲडमिशन मिळालं होतं, पण घरची परिस्थिती जी आहे ती पहिल्यापासून अलगीची होती आणि शिक्षण देण्याची पद्धत आपलं राज्य सोडून दुसरीकडे कुठेही नाही. दुर्दैव आहे की त्यांचेच वारस म्हणून आज त्या सभागृहात काम करणारी मंडळी त्याकडे दुर्लक्ष करतात आणि तिथं बसून काहीतरी महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीत चाललंय त्या पद्धतीने त्याकडे बघतात. किंबहुना याचा व्यवसाय झाला पाहिजे याकडे त्यांचं लक्ष आहे असा मी थेट आरोप करतो. सुयोग अर्थसहाय्यता शाळा म्हणजे स्वतः उद्योगपती नाही दालनं उघडी करून दिली. इंग्लिश माध्यमातून तर तुम्ही कुठेही शाळा काढू शकता, विनारोग्याच्या मराठी शाळा काढू शकता. तर त्या शाळा चालवायला तुम्हाला त्या पद्धतीचा गुणवत्तापूर्ण स्टाफ आहे का ते कुठेही बघितलं जात नाही. निवड कुठल्या तरी एका वेगळ्या अँगलनं बघायचं आणि तिथं आपण जे धोरण ठरवताना शिक्षणाविषयी आपण काय धोरणं मांडतोय किंवा तिथे प्रश्न कसे मांडतोय त्याकडे पूर्ण जी मंडळी दुर्लक्ष करतात. माझे सर्व पालकांना शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेमध्ये काम करणारे असतील किंवा कोंडे सर तुम्ही आता मला वाटतं मुख्याध्यापक म्हणून शिंदेवाडीला काम करताय. मुख्याध्यापकाला एका शाळा चालवताना अडचणी किती येतात हे तुम्हाला माहिती आहे. शासनाचं असं मत आहे की संस्था चालक त्यांच्या फायद्यासाठी शासनाकडे मागण्या करतात. बहुतांश मागण्या 90% तुमच्याशी रिलेटेड आहेत. तर तुम्ही मंडळी शाळा कशी चालवायची मुख्याध्यापक म्हणून
ते सर्व जर तुम्ही येतो जे तुमचे शिक्षक आमदार असतील, पदवीधर आमदार असतील किंवा स्थानिक कोण लोकप्रतिनिधी असतील, त्यांच्याकडे जर मांडले आणि त्यांना त्याचं काय कळलं की आपण ही जी पिढी आज पालकांचा त्यात दोष नाही, मुलगा आपला पहिली घातला तर आपण त्याला कुठेतरी त्या पालकाला वाटतं की आपण 11वी 12वी नंतर त्याला हे काहीतरी त्यांचं ध्येय ठरवलेलं असतं. सगळेच पालक काय कदम मॅडम सारखे तुमच्या आमच्यासारखे नसतात, तर त्यांची पालकांची फसवणूक होती पूर्णपणे की आपण कुठल्या शाळेत मुलगा घालतो. या गावात मला धन्यवाद द्यावे लागतील, प्रवीण मांगरे असतील, नाना असतील, या मंडळी सातत्याने इथं लक्ष असते की इथं जी मुलं येतात त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे, त्यासाठी ते सातत्याने धडपड असतात. तुमच्याशी माझी खाजगी चर्चा होताना सुद्धा